श्री सुरभ्ये नमः. नमस्कार सर्वांना. वसुबारस आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. 2009 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर विश्वमंगल गोग्राम यात्रेचे आयोजन करण्यात आले आणि तेव्हापासून देवगिरी प्रांतामध्ये गोसेवा या गतिविधीच्या कार्याला आरंभ झाला आणि आज आपण सर्व तालुका स्तरावर या माध्यमातून कार्य करीत आहोत. पंचगव्याचा प्रचार व प्रसार, गो आधारित कृषी व प्रशिक्षण, तसेच पंचगव्यापासून वस्तूची निर्मिती आणि त्याचा प्रचार व विक्री असे अनेक उपक्रम आपण या गोसेवा गतिविधीच्या माध्यमातून राबवत असतो. आज विश्वसंवाद केंद्र देवगिरी प्रांताच्या वतीने आपण हा गोसेवा गोवंदना असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. हभप श्री दादा महाराज वायसळ, रामकृष्ण भक्तिधाम आश्रम लखमपूर, तालुका गंगापूर येथे त्यांचे वास्तव्य. महाराजांचे आध्यात्मिक अध्ययन सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे पूर्ण झाले. वेदांत प्रस्थानत्रयी अध्ययन पूज्य श्री आचार्य भारतानंद स्वामी वेदांत साधनास्थली गुरुकुल आंबेजोगाई लाडे वडगाव येथे पूर्ण केले. महाराजांनी 12वीपर्यंत सायन्स या विषयातून अध्ययन केले आणि त्यानंतर संस्कृतमध्ये BA ची पदवी संपादन केली. आज आपल्याला महाराजांचे मार्गदर्शन लाभणार आहे. महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्यासमोर मार्गदर्शन करावे. हरि ओम. रामकृष्ण हरी. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. यया सर्वमिदं व्याप्तं जगतस्थावरजंगमं तां धेनुं शिरसां वंदे भूतभव्यस्य मातरं. संत महापुरुषांच्या, सर्व महानुभव महापुरुषांच्या व सर्व गोप्रेमी भगवत भक्तांच्या चरणी मी या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो. आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत. कारण का तर आपला जन्म या पवित्र अशा भारतभूमीमध्ये झालेला आहे आणि या भारतभूमीमध्ये अनेक देवी देवतांचे अवतार झालेले आहेत आणि त्यांनी अनंत कालापर्यंत या भारतभूमीला आध्यात्मिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आपणा सर्वांना समृद्ध करण्याचं कार्य केलेलं आहे. आज आपल्या जीवनामध्ये जी काही स्थिरता आहे, मग ती भौतिकदृष्ट्या असेल व आध्यात्मिकदृष्ट्या असेल, हे सर्व उपकार या ऋषीमुनींचे आहे, या संत महापुरुषांचे आहे. याच ऋषीमुनींनी या पवित्र हिंदू धर्मामध्ये अनेक उत्सवांच्या, अनेक सणांच्या परंपरा आपल्याला घालून दिलेल्या दिसतात. आपण ज्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये नित्यकाळ राहतो, तो निसर्ग असेल, सर्व प्राणी मात्र असतील, पवित्र अशी गोमाता असेल, गंगा माता असेल, गायत्री माता असेल, असे अनेक घटक की जे आपल्या सर्वांच्या जीवनाला अतिशय चांगल्या पद्धतीनं समृद्ध करण्याचं कार्य करत असतात. भारतीय हिंदू परंपरेमध्ये अनेक सणांची, अनेक उत्सवांची परंपरा ही विशेषत्वानं आपल्याला आढळून येते. कारण ती आपली एक आस्था आहे, ती आपली एक श्रद्धा आहे. म्हणून ते सर्व उत्सव, सण मोठ्या आनंदानं आपण साजरे करत असतो. त्यापैकी सर्वांच्या आवडीचा असा सण म्हणजे हा दिवाळीचा सण. सर्वच समाजामध्ये विशेष महत्त्व या दिवाळीच्या सणाला दिलं जातं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक ठिकाणी हा सण मोठ्या आनंदानं, उत्साही वातावरणामध्ये साजरा केला जातो. या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन हे विशेषत्वानं केलं जातं. या सणाची सुरुवात ही खऱ्या अर्थानं गोवत्स द्वादशीपासून होते.
म्हणजे वसुबारसेपासून होते. वसुबारसेनंतर धनत्रयोदशी, नंतर नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असा हा या दिवाळीच्या सणाचा क्रम आपल्याला आढळून येतो. आणि हजारो वर्षापासून आपल्या ऋषीमुनींनी हा सणांचा क्रम आपल्याला घालून दिलेला आहे. आणि आस्थागायत आपण सर्व मंडळी तो क्रम अगदी व्यवस्थितपणे सांभाळतोय, पाळतोय. त्यापैकी आजचा दिवस हा अतिशय परमपवित्र आहे. कारण आजचा दिवस म्हणजे वसुबारसेचा दिवस. आणि वसुबारसेच्या दिवसाला आपल्या हिंदू परंपरेमध्ये अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व आहे. वसुबारस हा सण आश्विन कृष्ण द्वादशीला आपण साजरा करतो. भगवान श्री विष्णूच्या आपतत्वात्मक ज्या काही लहरी आहेत, या लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडापर्यंत येण्याचा हा आजचा दिवस म्हणजे वसुबारसेचा दिवस. विष्णू लोकामधील जी वासवदत्ता नामक कामधेनू आहे, ही वासवदत्ता नामक कामधेनू या भगवान श्री विष्णूच्या आपतत्वात्मक लहरी ब्रह्मांडापर्यंत घेऊन येत असते आणि त्याकरता अविरत अशा स्वरूपाचं कार्य करते. म्हणून आजच्या दिवशी आपल्या परंपरेमध्ये आपण गोपूजन हे विशेषत्वानं करतो. आणि ते गोपूजन करत असताना आपल्याला सवत्स गोपूजन करावं लागतं. म्हणजे गाईच्या बछड्यासह, गाईच्या वासरासह आपण ते गोपूजन करतो. आणि आजच्या दिवसाचा वसुबारसेचा थोडासा विधी राहतो. वसुबारस या दिवशी सकाळी गोमाता व तिच्या वासराला आपण सर्वांनी काय करायचं आहे, तर स्नान घालायचं आहे. तिची मनोभावे या ठिकाणी पूजा अर्चना आपण करायची. प्रथमतः गाय आणि तिच्या वासराला अंगणामध्ये आपण तुळशी वृंदावना शेजारी उभा करायचे. उभं केल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा तिला आपण त्या ठिकाणी वाहायचे आहे. हार असेल तर हार, पुष्प असतील तर पुष्प तिला अर्पण करायचे. आणि धूप आणि दीपानं तिला आपण ओवाळायचं आहे. जो काही आपल्या घरामध्ये गृहलक्ष्मीने व्रतवैकल्य धारण करून नैवेद्य बनवलेला असेल, मग तो साधा असेल किंवा पुरणपोळीचा असेल, तो नैवेद्य त्या ठिकाणी आपण त्या गोमातेस आणि तिच्या वासरास द्यायचा आहे. असा हा आजच्या दिवसाचा विधी राहतो. आणि मनोभावे गाईला नमस्कार करून, गाईची प्रदक्षिणा करून एक मनामध्ये संकल्प, मनामध्ये आपण एक प्रार्थना करायची की हे माते, सर्वांना चांगलं कृषीधन उत्पन्न व्हावं, आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं, या संपूर्ण मानवजातीच्या सुखसमृद्धीचं, समाधानाचं कारण हे गोमाते फक्त तूच आहेस, अशी भावना, श्रद्धा व्यक्त करावी. आणि या प्रकारे हा विधी पूर्ण करावा. व अधिक चांगल्या पद्धतीनं आपण सर्वांनी गोमातेचं महत्त्व जाणून घ्यावं. आणि याच अनुषंगाने आजच्या वसुबारस या सणाच्या दिवशी आपण थोडंसं गोमाता व तिच्यापासून आपल्याला मिळणारे जे काही अमृतासमान अनमोल असे घटक आहेत, या घटकांचं आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं हे सर्व घटक आपल्याला किती उपकारक आहेत, समृद्ध करणारे आहेत, हे आपण थोडंसं बघणार आहोत. आध्यात्मिकदृष्ट्या जर आपण थोडा विचार केला तर आपले जे काही संत महापुरुष असतील, वेद असतील, पुराण असतील, या सर्वांनी आपल्या गोमातेला पूज्य मानलं. तिच्याविषयी सर्वतोपरी आदरभाव व्यक्त केला. वेदांची, पुराणांची वचनं आपल्याला आढळतात. वेद आपल्याला सांगतात की गोस्तु मात्रा न विद्यते, गावो विश्वस्य मातारः. अनेक देवी देवतांचं पूजन करणारी आपली ही संस्कृती आहे. आध्यात्मिक दृष्टीनं सर्वच देवी देवतांचा वास हा गोमातेमध्ये असतो. ही आपली सर्वांची, हिंदू धर्मीयांची विशेषतः दृढ मान्यता आहे. म्हणून आपण अत्यंत मनोभावानं तिची पूजा अर्चना करतो. बघा, आपली परंपरा आपल्याला असं सांगते, रघुवंशी राजा दिलीप, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, प्रभू रामचंद्र, महर्षी व्यासजी, महर्षी च्यवनजी, गोस्वामी तुलसीदासजी आणि आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये श्री संत नामदेवजी महाराज आणि या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाल्य अवस्थेमध्ये केलेली जी काही गोभक्ती आहे, या सर्व कथा, हे सर्व दृष्टांत आपण सर्वांनी अतिशय मनोभावी ऐकलेले आहेत. आपणा सर्वांना माहिती आहेत. आपल्या ऋषीमुनींनी सर्वतोपरी गोमातेला सदैव पूज्यच मानलं.
आपल्याला उपकारक मानलं, हितकारक मानलं आणि तिचा आदर सन्मान आपल्याला केलेला दिसून येतो. आणि तीच शिकवण या महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला दिलेली आहे की आपल्या सर्वांकडून जेणेकरून गोमातेची सेवा व्हावी, ती सेवा आपल्याला घडावी. शास्त्र असं सांगतंय, सर्वे देवा गवामंगे तीर्थानी तत्पदेषु च तद्गुह्येषु स्वयं लक्ष्मीस तिष्ठत्येव सदा पितः. गोमातेच्या शरीरामध्ये सर्व देवतागण निवास करतात. गोमातेचं जे काही शरीर आहे या शरीरामध्ये सर्व देवतागण हे नित्यकाळ निवास करतात. त्याचप्रमाणे गोमातेच्या चरणकमलामध्ये सर्व तीर्थांचा नित्यकाळ निवास राहतो. गोमातेच्या पोटामध्ये सर्व काळ लक्ष्मीजीचा वास राहतो. आणि विशेषत्वानं आपण सर्व शेतकरी परिवारातील माणसं आहोत. गावरान गाईच्या, देशी गाईच्या पायाला लागलेली जी काही माती असेल ती माती आपण तिलक म्हणून जर आपल्या कपाळावर धारण केली तर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये जय प्राप्त होतो, आपल्याला आयु प्राप्त होते, आपल्याला यश प्राप्त होतं, आपल्याला कीर्ती प्राप्त होते. आजच सकाळी मी आपल्या वैदिक परंपरेमधील एक महान संत पूज्य श्री मुलुक पीठाधीश्वर राजेंद्रदासजी यांचं भागवत कथेच्या निमित्तानं थोडंसं व्याख्यान ऐकलं. आणि ते व्याख्यान ऐकत असताना पूज्य श्री राजेंद्रदासजींनी मोठं गोड वर्णन या वेदलक्षणा गोमातेचं केलं. पूज्य राजेंद्रदासजी नेहमी गोमातेचं वर्णन करत असताना नुसतं गोमाता कधी म्हणत नाही, तर वेदलक्षणा गोमाता असा उल्लेख ते नेहमी करतात. पूज्य स्वामीजींनी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये जेवढ्या काही इच्छित मनोकामना आहेत, मग त्या कुठल्याही स्वरूपातल्या असू द्या, त्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करण्याचं काम ही गोमाता करत असते. फक्त तिची मनोभावे आपल्याकडून सेवा ही घडायला पाहिजे. आपल्याला अर्थप्राप्तीची इच्छा असेल, धनप्राप्तीची इच्छा असेल, पुत्रप्राप्तीची इच्छा असेल किंवा अन्य आपल्या जीवनातील कोणत्याही स्वरूपाच्या कामना असू द्या, या कामनांची पूर्तता करणारी ही वेदलक्षणा गोमाता आहे. हे स्वामीजींचे उद्गार मी ऐकले. म्हणून आपली संस्कृती आपल्याला सांगते आपण नित्य गो उपासना करावी, नित्य गोमातेला प्रणाम करावा. कधीही या गोमातेचा अनादर हा आपल्या जीवनामध्ये आपण होऊ देऊ नये. आपलं धर्मशास्त्र आपल्याला गोमातेची विशेषत्वानं पवित्रता आणि महानता याचं वर्णन करताना दिसतंय. धर्मशास्त्राने विशेषत्वाने वर्णन केलेलं आहे. बघा, चतुर्विध पुरुषार्थ आहे आणि या चतुर्विध पुरुषार्थामध्ये मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. या मोक्ष या पुरुषार्थाला प्रत्येक मानवानं आपल्या जीवनामध्ये प्राप्त करावं असा शास्त्राचा आपल्याला आग्रह असतो. परंतु गोमातेची नित्यसेवा ही जर आपल्याकडून होत असेल तर गोमाता ही आपल्या जीवनामध्ये विशेषत्वानं धर्म आणि अर्थ आपल्याला प्राप्त करून देते. धर्म आणि अर्थ आपल्याला प्राप्त करून देते. बघा, अर्थ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर आपल्या ज्या काही इच्छित मनोकामना आहेत या मनोकामनांची पूर्ती करण्याकरता आपण सिद्ध होतो. आणि धर्म जर आपल्याला प्राप्त झाला तर या धर्माच्या जोरावर, या पुण्याच्या जोरावर आपण मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो. हे चतुर्विध पुरुषार्थ आपल्याला प्राप्त करून देणारी, परमपदापर्यंत घेऊन जाणारी वेदलक्षणा गोमाता आहे. म्हणून ती सदैव उपासनीय आहे, सदैव सेव्य आहे. गोमातेची महती, गोमातेचं महात्म्य अनेक ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. बघा, जसा आपला देश हा कृषीप्रधान आहे त्याच पद्धतीनं आपली संस्कृती ही देखील यज्ञप्रधान संस्कृती आहे. यज्ञाला विशेषत्वानं प्राधान्य आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिलेलं दिसतंय. आणि यज्ञाचा प्रमुख आधार हा जर काय असेल, मंत्र आणि हविर्द्रव्य हा यज्ञाचा प्रमुख आधार आहेत. त्यापैकी मंत्र हे ब्राह्मण देवतेच्या मुखामध्ये निवास नित्यकाळ करतात आणि हविर्द्रव्य जे काही आहेत हे सर्व हविर्द्रव्य वेदलक्षणा गोमातेच्या शरीरामध्ये, पोटामध्ये राहतं. जोपर्यंत या हविर्द्रव्याची आहुती होत नाही तोपर्यंत आपण कुठलाच केलेला यज्ञ हा पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. आणि कुठल्या कारणाने आपण सदोदित इच्छित मनोकामनांच्या पूर्तीकरता सदैव यज्ञ करत असतो. परंतु या यज्ञाची पूर्ती जर आपल्याला करायची असेल तर ती गोमातेशिवाय होऊ शकत नाही. कारण हविर्द्रव्य हे गोमातेशिवाय आपल्याला दुसरं कोणी देऊ शकत नाही. यज्ञाची पूर्ती करणारी गोमाता आहे.
धर्म अर्थ काम मोक्ष प्रदान करणारी गोमाता आहे। त्याचप्रमाणे धर्माला आलेली जी काही ग्लानी आहे, या धर्माला आलेल्या ग्लानीला दूर करून धर्मसंस्थापनेचं कार्य देखील गोमातेच्या रूपानं होत असतं। म्हणून गोरक्षा गोसेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे। अगदी ब्रह्मज्ञान सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देणारी गोमाता आहे। उपनिषदामध्ये आपण जबाला पुत्र सत्यकामाची कथा ऐकतो की या सत्यकामानं आपल्या जीवनामध्ये फक्त गोमातेची सेवा केली आणि या गोमातेच्या सेवेच्या जोरावर या जबाला पुत्र सत्यकामाला ब्रह्मज्ञान होतं। कथा क्रमशः आपल्या शास्त्रामध्ये आपल्या संस्कृतीत ज्येष्ठश्रेष्ठ महापुरुष सांगतात की एक सदाचरणी ब्राह्मण स्त्री असते आणि या सदाचरणी ब्राह्मण स्त्रीचा एक पुत्र की त्याचं नाव सत्यकाम। हा सत्यकाम ज्यावेळेस वेदाचं अध्ययन करण्यास योग्य होतो, मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर तो आपल्या आईला विनम्र भावानं प्रार्थना करतो की मला एखाद्या गुरुकुलामध्ये वेदाचं अध्ययन करण्याकरता जायचं आहे, गुरुकुलामध्ये मला सेवा करण्याकरता जायचं आहे, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर मला जर माझं गोत्र विचारण्यात आलं तर मी नेमकं काय सांगावं, हा प्रश्न त्याच्या मनामध्ये उभा राहतो आणि तो प्रश्न आपल्या आईसमोर मांडतो। त्याच्या आईने सांगितलं, हे बघ सत्यकाम, मी आयुष्यभर तुझ्या वडिलांची सेवाच केली, मी आयुष्यभर फक्त गोमातेची सेवा केली, घर काम करण्यामध्ये माझं जीवन हे नित्यकाळ व्यस्त असायचं, आपलं गोत्र काय हे विचारण्याचा योग मला कधी आलाच नाही। तेव्हा गुरुकुलामध्ये गेल्यानंतर आपल्या सद्गुरुदेवांजवळ गेल्यानंतर गोत्र विचारल्यानंतर तू फक्त एवढंच सांग की मी जाबाला पुत्र सत्यकाम आहे। आपल्या आईची आज्ञा घेऊन तो सत्यकाम हरिद्रुमत गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये जातो आणि त्या ठिकाणी विनम्र भावे वंदन करून गौतम ऋषींना सांगतो की आपल्या आश्रमामध्ये मी ब्रह्मचर्याचं पालन करून सेवा करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे, माझा स्वीकार करा। महर्षी गौतम ऋषींनी त्याला आपलं कुळ आपलं गोत्र विचारलं आणि गोत्र विचारल्यानंतर त्या सत्यकामाने सांगितलं, मला माझं गोत्र माहिती नाही आहे, परंतु माझ्या आईनं मला एवढंच सांगितलं आहे की आपल्या सद्गुरुदेवांना तू सांग की मी जाबाला पुत्र सत्यकाम आहे। अतिशय विनम्र भावानं त्या सत्यकामानं ही सगळी वचनं आपल्या सद्गुरुदेवांना सांगितली आणि सांगितल्यानंतर गौतम ऋषींनी विचार केला की एवढ्या नम्रतेनं विनम्र भावानं एखाद्या ब्राह्मण पुत्राशिवाय दुसरा कोणीही आपल्याला सांगू शकत नाही। त्याला आश्रमामध्ये गौतम ऋषी घेतात आणि आश्रमामध्ये घेतल्यानंतर गौतम ऋषी त्याला आज्ञा करतात की मला या ठिकाणी तुझा उपनयन संस्कार करायचा आहे, त्यासाठी तू जंगलामध्ये जा आणि समिधा घेऊन ये, ही आज्ञा गौतम ऋषी त्याला करतात। आणि गौतम ऋषींच्या आज्ञेनुसार तो सत्यकाम जंगलामध्ये जातो, समिधा घेऊन येतो आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आश्रमात आल्यानंतर त्याचा उपनयन संस्कार हे गौतम ऋषी करतात। आणि उपनयन संस्कार केल्यानंतर एक 400 गायीचा समूह, काही ठिकाणी 100 गायी सांगतात, काही ठिकाणी 400 गायीचा उल्लेख आढळतो, एक 400 गायींचा दुर्बल गायींचा समूह त्या सत्यकामासमोर उभा केला जातो आणि त्याला सांगितलं जातं या 400 गायी घेऊन तू अरण्यामध्ये जंगलामध्ये वनामध्ये जायचं आहे आणि त्यांची अत्यंत मनोभावे तू सेवा करायची। ज्यावेळेस या 400 गायींची संख्या 1000 होईल त्यावेळेस तू आश्रमामध्ये परत यायचं आहे, ही आज्ञा सद्गुरुदेव त्याला करतात आणि मोठ्या आनंदानं आपल्या सद्गुरुदेवांचा आशीर्वाद घेऊन तो सत्यकाम जंगलामध्ये अरण्यामध्ये जातो। आणि जंगलामध्ये अरण्यामध्ये गेल्यानंतर एक आपली छान कुटिया त्या ठिकाणी बनवतो आणि अत्यंत मनोभावानं गायीची रात्रंदिवस तो सेवा करतो, गायीच्या गोमातेच्या सहवासामध्ये राहतो। आणि हळूहळू काही दिवसांनी त्याच गायींची संख्या ही 1000 होते। 1000 संख्या झाल्यानंतर त्या गायीच्या कळपामध्ये एक सांड असतो, एक वृषभ असतो, तो वृषभ त्याच्या जवळ येतो आणि जवळ येऊन मनुष्यवाणीनं त्या सत्यकामाला बोलतो की हे सत्यकाम, आता आमची संख्या ही 1000 झालेली आहे, तेव्हा तू आम्हाला आपल्या गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये घेऊन चल आणि जाता जाता या ब्रह्माच्या एका पादाचा उपदेश, ब्रह्मतत्वाचा उपदेश मी तुला या ठिकाणी करणार आहेत। आणि तो वृषभ आश्रमामध्ये जात असताना रस्त्यानं त्या सत्यकामाला त्या ब्रह्माच्या एका पादाचा उपदेश त्या ठिकाणी करतो की हे सत्यकाम, हे ब्रह्मप्रकाश स्वरूप आहे। त्याच पद्धतीनं दुसऱ्या पादाचा उपदेश
हा अग्नीकडून, तिसऱ्या पादाचा उपदेश हा हंसाकडून आणि चौथ्या पादाचा उपदेश हा जलकुकुटाकडून त्या ठिकाणी त्या सत्यकामाला होतो. आणि फक्त गायीच्या सेवेच्या जोरावर त्या सत्यकामाला चतुष्पाद ब्रह्माचं अगदी यथार्थ ज्ञान होतं. बघा, ब्रह्मज्ञानासारखं फल, श्रेष्ठ फल आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करणं एवढी सोपी गोष्ट नाही. वाटते तितकी सहजासहजी ही गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही. अनंत जन्मीचं पुण्य आपल्या गाठीशी असावं लागतं, तेव्हा कुठं महापुरुषाची भेट होऊन आपल्याला त्यांच्या श्रीमुखातून ब्रह्मज्ञान होत असतं. एवढीही सोपी गोष्ट नाही. परंतु सत्यकामाला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नसताना फक्त गोमातेची त्यानं आपल्या जीवनामध्ये केलेली जी काही सेवा आहे, या सेवेच्या जोरापर्यंत त्याचं जीवन परमपदापर्यंत जाऊन पोहोचलं, यापेक्षा श्रेष्ठ फल ते काय असावं, यापेक्षा मोठं फल ते काय असावं. पूर्वकालाचा आपल्या जर आपण थोडासा विचार केला तर आपल्या पूर्वकालामध्ये जे काही आपले पूर्वज होते ते आपल्यापेक्षा समृद्ध जीवन जगत होते, समृद्ध जीवन जगत होते. आता आपण धर्म, अर्थ, काम, मोक्ष या गोष्टी थोड्या बाजूला ठेवू, यज्ञाची प्रधानता देखील आपण बाजूला ठेवू, ब्रह्मज्ञान देखील आपण बाजूला ठेवू. परंतु काही वर्ष अगोदर आपण आपल्या थोडासा पूर्वजांचा विचार जर केला तर आपले पूर्वज हे आपल्यापेक्षा अतिशय समृद्ध जीवन जगत होते. याचं कारण एकच होतं की आपल्या पूर्वजांनी या गोमातेला अतिशय पवित्र मानलेलं होतं, पूज्य मानलेलं होतं. जसं की एखाद्या घरामधील कर्ता मनुष्य आपल्या पारिवारिक सदस्यांचा काय करतो, सांभाळ करतो. कर्त्या मनुष्याचं ते कर्तव्य असतं, आपल्या पारिवारिक सदस्यांचा तो सांभाळ करतो. त्याचप्रमाणे पूर्वकालामध्ये गोमातेचा देखील एखाद्या पारिवारिक सदस्याप्रमाणे सांभाळ केला जायचा, तिच्याविषयी पूज्यताही धारण केली जायची. म्हणून पूर्वीचे लोक सांगतात, पूर्वकाल हा अडाणी होता, लोक एवढी सुशिक्षित नव्हती, परंतु सदाचार संपन्न होती, सद्गुण संपन्न होती, शांत स्वभावाची होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं समृद्ध जीवन ही आपले पूर्वज जगत होते. आज आपण जर थोडा विचार केला तर आज समाज हा अतिशय विकृत स्वरूपाचा झालेला दिसतोय. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अनाचार असेल, दुराचार असेल, अत्याचार असेल, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि समाज वैचारिकदृष्ट्या तर खूप मागासलेला आपल्याला दिसून येतो. अत्याचारी वृत्तीने जगणारी माणसं, आपलेच सगळे सोयरे आपण पाहत आलोय. याचं कारण फक्त की आपण गोमातेपासून, गोमातेच्या सेवेपासून आपलं सर्वांचं जीवन हे खूप दूर गेलेलं आहे. आपल्या जीवनामधून आपण गोमातेला वगळलेलं आहे. आणि याचं कारण अनेक संकटांना तुम्हाला, आम्हाला, आपल्या परिवाराला, या संपूर्ण भारतवर्षाला, नवे नवे जगताला आज सामोरं जावं लागतं आहे. बघा, आजच्या काळामध्ये अनेक भयानक अशा स्वरूपाची संकटं आपल्यासमोर येऊन उभी राहत आहेत. कधी कोणतं संकट हे आपल्यासमोर येईल आणि उभं राहील आपण काहीही सांगू शकत नाही आहे. आपणच आपल्या हाताने या पंचमहाभूताला अतिशय विकृत करून ठेवलेलं आहे. पंचमहाभूत जेवढी विकृत होत राहतील आपल्या हाताने किंवा आपल्या कर्माने, तेवढी अनेक मोठी अशी संकटं हे आपल्यासमोर उभी राहतील. बघा, पंचमहाभूताची आई ही साक्षात गोमाता आहे. आपलं शास्त्र सांगतंय पंचमहाभूतांची आई ही वेदलक्षणा गोमाता आहे. आणि या वेदलक्षणा गोमातेला आपण या पंचमहाभूतापासून वेगळं केलं आहे. म्हणजे हे कसं की एखादं बालक असेल, त्या बालकाला आपण जर त्याच्या आईपासून वेगळं केलं, काय, एखाद्या बालकाला आपण जर त्याच्या आईपासून वेगळं केलं तर ते बालक चांगलं सुदृढ जीवन, आरोग्यदायी जीवन, सद्विचारी जीवन हे जगू शकत नाही आहे. सद्विचारी जीवन हे जगू शकत नाही. त्याला नित्यकाळ आपल्या आईच्या सान्निध्यामध्ये राहावंच लागतं. त्यावेळेस त्याचं जीवन हे आरोग्यदायी राहतं. तसं आपण देखील या पंचमहाभूतांना त्यांच्या आईपासून वेगळं केलं. पंचमहाभूताची खरी आई जर कोण असेल तर आपलं धर्मशास्त्र सांगतं गोमाता ही पंचमहाभूतांची आई आहे. आणि याच गोमातेची अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर आपण हत्या होताना पाहतोय. आपल्याच जवळचे लोक अतिशय निंदनीय हिंसात्मक कृत्य करताना आपल्याला दिसत आहेत. ज्या गोमातेनं आपल्याला व आपल्या पूर्वजांना समृद्ध करण्याचं काम केलं,
आपल्याला भौतिक आर्थिकदृष्ट्या संपन्नता प्राप्त करून दिली, तिची हत्या करायचं क्रूर पापात्मक कर्म आज समाज आपल्याला करताना दिसतोय आणि फलस्वरूप या वाईट क्रूर कर्माचं फल देखील आपण आज भोगत आहोत. आपलं पतन आपल्या डोळ्यांनी आपण पाहत आहोत. अहो, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूताच्या आधारानं सृष्टीची निर्मिती झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं याचं रक्षण करण्याचं काम आपण केलं पाहिजे. या पंचमहाभूतांची जेवढी चांगल्या पद्धतीनं आपण शुद्धी करू. बघा, सृष्टी ही कशापासून निर्मित आहे तर पंचमहाभूतापासून निर्माण झालेली आहे आणि या सृष्टीला जर स्थिरतेची गरज आहे तर या सृष्टीला स्थिरता देण्याचं कार्य, या पंचमहाभूतांना पवित्र करण्याचं कार्य ही गोमाताच करू शकते. साधं पृथ्वी तत्व आपण पाहू. पृथ्वी तत्व आहे की ज्याला आपण भूमी म्हणतो. आज या भूमीवर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण झालेलं आपल्याला दिसतंय. मग ते शहराच्या माध्यमातून असेल, खेड्यापाड्यांच्या माध्यमातून असेल, एखाद्या सामान्य घरातील माणूस देखील आपल्या घरातील केर कचरा असेल, प्लास्टिक असेल, या प्लास्टिकची केर कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता उघड्या जमिनीवर, की जी जमीन सुपीक आहे त्या जमिनीवर आपण हा सर्व कचरा, हे सर्व प्लास्टिक, शहरातील घाण ही सगळी येऊन पडते आणि परिणामी चांगल्या सुपीक जमिनीची सुपीकता ही नष्ट होते आणि भूमी ही आरोग्यदायी न राहता भूमी ही रोगी बनल्या जाते. या भूमीला आलेलं जे काही हा रोग आहे, हा रोग जर आपल्याला निवारण करायचा असेल, भूमी जर आपल्याला शुद्ध करायची असेल तर वेदलक्षणा गोमाता आणि या गोमातेपासून मिळणारे जे काही घटक आहेत, हे घटक या भूमीला चांगल्या पद्धतीनं शुद्ध करू शकतात. परंतु त्याचं तितकं महत्त्व तुम्हाला आम्हाला जाणून घ्यावं लागेल. आज रासायनिक पद्धतीनं आपण सर्वजण शेती करतो आणि भरपूर असा रासायनिक खताचा मारा, आपण कीटकनाशकांचा मारा आपल्या शेतीमध्ये करतो. परिणामी शेती ही संपूर्णतः ही अशुद्ध होते आणि या जमिनीची सुपीकता ही दिवसेंदिवस नष्ट होत चाललेली आहे. तसा भारताचा विचार केला तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. 70 ते 60% समाज हा आपला शेती करताना आपल्याला दिसतोय आणि आपल्याच डोळ्यासमोर या शेतीचं, या कृषीप्रधान देशाचं आपण पतन पाहतोय. जमीन नापीक होताना आपल्याला दिसते. परिणामी म्हणजे अन्न असेल, पाणी असेल, वायू असेल, भयंकर प्रदूषित या ठिकाणी झालेले आहे. अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो. परंतु मी सांगतो, गोमय किंवा गोमूत्र या दोन गोष्टीमध्ये अशी काही शक्ती आहे की या भूमीचा शुद्ध करण्याची ताकद, पवित्र करण्याची ताकद या गोमातेच्या दोन घटकामध्ये आहे. गोमूत्रामध्ये कीटक प्रतिबंधक गुण असतात. जमीन सुपीक होऊन सेंद्रिय पद्धतीनं आपण विषमुक्त अन्नधान्य पिकवलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. विषमुक्त अन्नधान्य आपण पिकवलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. शेतकरी परिवारातील आपण सर्वजण आहोत. किमान जगाचा विचार न करता आपण आपल्या परिवाराचा, आपल्या नातेसंबंधातील लोकांचा, आपल्या गावाचा तरी आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या परिवाराच्या दृष्टीनं 5 गुंठे क्षेत्र असेल, 10 गुंठे क्षेत्र असेल, 20 गुंठे क्षेत्र असेल, या 10, 20, 5 गुंठ्यामध्ये सेंद्रिय पद्धतीनं शेती केली पाहिजे. अन्नधान्य पिकवलं पाहिजे, भाजीपाला पिकवला पाहिजे आणि ते अन्नधान्य, तो भाजीपाला आपल्या परिवाराकरता, आपल्या गावाकरता आपण वापरला पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण कार्य करतोय तर याचा परिणाम आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं आणि या भूमी मातेची देखील शुद्धता, पवित्रता आपण राखतो. आणि गोमूत्राच्या, गोमयाच्या आधारानं या ठिकाणी पृथ्वी तत्वाची शुद्धी देखील आपल्याला करता येते. त्याचप्रमाणे आपतत्व आहे की ज्याला आपण जल म्हणतो. कृषीप्रधान आपला देश आहे आणि जल हे शेतीकरता अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे शुद्ध पाणी, जल हे आपल्या आरोग्याकरता देखील तितकंच महत्त्वाचं आहे. शेतीकरता, आरोग्याकरता शुद्ध जलाची नितांत गरज आहे. परंतु वाढत्या प्रदूषणाबरोबर जलप्रदूषण इतकं झालेलं आहे की साधं पिण्याकरता तर सोडा, शेतीकरता सुद्धा, पिण्याकरता सुद्धा आपल्याला शुद्ध जल हे आज प्राप्त होत नाही. या जलाचा साठा जर आपल्याला शुद्ध करायचा असेल, पृथ्वीवरील जेवढे काही जलसाठे आहेत, या जलाच्या साठ्याला जर आपल्याला शुद्ध करायचं असेल तर हा जलसाठा आणि पावसाचं पडणारं जे काही पाणी आहे, याची शुद्धता
ही फक्त गोमूत्राच्या आधारानं आणि गोमयाच्या आधारानं म्हणजे शेणाच्या आधारानं होऊ शकते आणि एक प्रकारे या आपतत्वाला आपण काय करतो, शुद्ध करतो. त्याचप्रमाणे तिसरं पंचमहाभूत आहे तेज. या पंचमहाभूताची आपल्याला जर शुद्धी करायची असेल तर गायीच्या तुपानं आपण हवन केल्यास या तेज तत्वाची शुद्धी होते, सर्व देवी देवतांची तृप्ती होते आणि प्रचंड प्रमाणामध्ये ऑक्सिजनच्या निर्मितीचं कार्य त्या ठिकाणी होत असतं. त्याचप्रमाणे वायुतत्व आहे. या वायुतत्वाची जर शुद्धी आपल्याला करायची असेल, दिवसेंदिवस आपण पाहतोय की जागतिक तापमानाची वृद्धी आपल्याला होताना दिसते आणि या जागतिक तापमानाच्या वृद्धीचं कारण एकच आहे की रात्रंदिवस कार्बन डायऑक्साईडचं होणारं जे काही उत्सर्जन आहे हे जोपर्यंत नियंत्रित केल्या जात नाही, रोखल्या जात नाही, तोपर्यंत ग्लोबल वॉर्मिंग आपण ज्याला म्हणतो हे सतत वाढतं राहणार आहे. परंतु जैविक इंधनाचा उपयोग जर आपण केला, बायोगॅस इंधन हे जास्तीत जास्त आपल्या उपयोगामध्ये आपण आणलं तर या वायुतत्वाला देखील आपण शुद्ध करू शकतो. त्याचप्रमाणे पाचवं पंचमहाभूत आहे आकाश तत्व. या आकाश तत्वाला देखील शुद्ध करण्याचं, पवित्र करण्याचं कार्य हे गाईचं तूप करत असतं. या गाईच्या तुपापासून हवन केल्यानंतर प्रदूषणमुक्त आपलं सर्व आकाश होतं. आज जी काही अतिवृष्टी आहे, आज जी काही अनावृष्टी आपल्याला पाहायला मिळते, याचं कारण फक्त एकच आहे, वायू आणि आकाश या दोन गोष्टी अत्यंत प्रदूषित झालेल्या आहे. गोमयाच्या माध्यमातून, या गायीपासून मिळणाऱ्या घटकाच्या माध्यमातून, या गायीच्या तुपानं हवन केल्यानंतर आकाश तत्व त्याचप्रमाणे वायू तत्व देखील शुद्ध करण्याचं काम आपण करू शकतो. ज्याप्रमाणे बघा, ही सृष्टी ही पंचमहाभूतापासून निर्मित झालेली आहे. तिच्याकरता गोमाता आणि गोमातेपासून मिळणारे घटक तिच्या शुद्धीकरता अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं शरीर देखील हे पंचमहाभूतापासून निर्मित झालेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून निर्मित आपल्या सर्वांचं शरीर आहे आणि या पंचमहाभूताकरता देखील गोमाता आणि या गोमातेपासून मिळणारे घटक हे किती महत्त्वाचे आहेत आपण थोडासा विचार या ठिकाणी बघणार आहोत. आजकालचा आपण जर विचार केला तर आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळं आणि शारीरिक कष्टाच्या अभावी अनेक रोगांना, अनेक आजारांना आपल्याला घेरलं आहे. या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. तरीसुद्धा पंचगव्याचं वैद्याच्या सल्ल्यानं आपण योग्य प्रमाणामध्ये जर सेवन केलं तर आपल्या शरीरातील कसलाही आजार असू द्या, तो आजार दूर करण्याचं सामर्थ्य या पंचगव्यामध्ये राहतं, या गायीपासून मिळणाऱ्या घटकामध्ये राहतं आणि ह्या गोष्टी अगद्या शास्त्रसिद्ध आहे. अनेक असाध्य आजारावर आज पंचगव्याचे प्रयोग होताना आपण पाहतोय. या पंचगव्यापैकी, या गायीच्या प्रमुख घटकापैकी पहिला घटक आहे गोमूत्र. गोमूत्र हा असा घटक आहे की सर्वतोपरी आपल्या शरीराला पवित्रता करणारा, आपल्या शरीरामध्ये शुद्धता निर्माण करणारा हा गोमूत्र घटक आहे. आपल्या शरीरातील अनेक व्याधींना, अनेक रोगांना सहजरित्या गोमूत्र हे ठीक करतं. गोमूत्राने आपल्या शरीरामध्ये होणारे विविध आजार असतात, या आजारावर उपचार केला जातो. जसं बघा, यकृतासंबंधीचे आजार असतील, पोटासंबंधीचा आपला कुठलाही आजार असेल, बद्धकोष्ठतेचा विकार आपण ज्याला म्हणतो, हा समूळ नष्ट होतो. कुठल्याही पद्धतीचा कसलाही चर्मरोग असू द्या, या चर्मरोगाला नष्ट करण्याचं सामर्थ्य गोमूत्रामध्ये असतं. फक्त योग्य प्रमाणामध्ये त्याचं सेवन आपल्याकडून झालं पाहिजे. मूळव्याधासारखा आजार असेल, संधिवात असेल, जलोदर असेल, उदावर्त असेल किंवा कफाचे आजार असतील, हे सर्व आजार आपण गोमूत्रापासून नियंत्रित करू शकतो. कोलेस्ट्रॉलचं जे काही आपल्या शरीरामध्ये प्रमाण वाढलं जातं आणि हे प्रमाण वाढल्यानंतर विविध आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. प्रामुख्यानं आपण हार्ट अटॅक पाहतो. या वाढत्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर आपल्याला नियंत्रित करायचं असेल तर ते गोमूत्राच्या साह्यानं काय होतं, शक्य होतं. गोमूत्राच्या साह्यानं शक्य होतं. बघा, अगदी कर्करोगासारखा असाध्य आजार की जो आजार अन्य कुठल्याही औषधानं बरा होत नाही, या आजाराला बरं करण्याचं काम गोमूत्र करत असतं. आणि नाही जरी बरा झाला तरी आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढून त्याचा प्रभाव हा गोमूत्रानं काय होतो, कमी होतो. सर्वतोपरी गाईचं गोमूत्र हे आपल्या शरीराला काय आहे, उपकारक आहे, आपल्या शरीराला शुद्ध करणारं आहे.
त्याचप्रमाणे गायीपासून मिळणारं जे काही शेण आहे की ज्याला आपण गोबर म्हणतो, भारतीय संस्कृतीमध्ये कुठलंही पवित्र कार्य जर आपल्याला करायचं असेल तर त्या पवित्र कार्यामध्ये शेणाचा उपयोग हा विशेषत्वानं केला जातो. यज्ञामध्ये असेल किंवा पूर्वकाळातील आपल्या माता भगिनी आपलं घर असेल, आपलं अंगण असेल, या काय करायच्या, शेणानं सारवून घ्यायच्या. आणि शेणानं सारवल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये, त्या अंगणामध्ये त्या ठिकाणी निर्माण होते. आणि ज्या ठिकाणी घर अंगण हे शेणानं सारवलेलं असतं त्या ठिकाणी नकारात्मक विचार हे कधीही येत नाही. तो परिवार, ते घर नेहमी सकारात्मक विचार करणारं राहतं. शेणाची एवढी महती आहे. कुठल्याही कारणानं आपल्या शरीराला येणारी जी काही दुर्गंधी आहे या दुर्गंधीला समूळ नष्ट करणारं हे गाईचं शेण राहतं. बघा, काही प्रयोगसिद्ध गोष्टी मी बघितलेल्या आहे आश्रमामध्ये राहत असताना, की दिवसभर आपण शेतामध्ये काम करतो आणि काही मंडळीचा आपल्याला अनुभव येतो की त्यांच्या शेजारी आपण जर बसलो तर एक विशिष्ट स्वरूपाचा गंध आपल्याला येताना दिसतो. नेहमी त्या व्यक्तीच्या शेजारी बसल्यानंतर एक विशिष्ट स्वरूपाचा गंध आपल्याला येतो. ही शरीराची दुर्गंधी जर आपल्याला नष्ट करायची असेल तर एक 7-8 दिवस दररोज सकाळी आपण आपल्या संपूर्ण अंगाला एक 250 ml पर्यंत, 250 ग्रामपर्यंत शेण, ज्याला की आपण पावशेर शेण म्हणतो, असं शेण घेऊन हे संपूर्ण शेण, हे गोबर आपल्या अंगाला लावलं आणि 5 ते 10 मिनिट आपण थांबलो आणि नंतर आंघोळ केली तर आपल्या शरीरातील कसलीही दुर्गंधी असू द्या, ती दुर्गंधी नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. आज दुर्गंधीचा नाश करण्याकरता आपण काय काय वापरतो आपणा सर्वांना माहिती आहे, परंतु तरी देखील आपल्या दुर्गंधीचा नाश होतो का? होत नाही. परत सकाळी आपल्याला अंगावर ते सगळं मारावं लागतं. शरीराला असलेल्या दुर्गंधीचा नाश करण्याकरता गोबर शेण हे आपल्याला अतिशय उपयोगी आहे. शरीराला बलवर्धक करणारा आहे, कांतीदायक आहे. मलेरियासारखा आजार असेल, अग्निदग्ध असेल, सर्पदंश, दंतरोग, आपल्या अंगाला येणारी खाज असेल, वेगवेगळ्या प्रयोगानं हे आजार वैद्याच्या सल्ल्यानं ठीक करता येतात. गायीपासून मिळणारं आपल्याला तिसरं पंचगव्य आहे दूध, की या दुधाला आपल्या संत महापुरुषांनी अतिशय पवित्र असं मानलेलं आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायासारखे संत या दुधाचं वर्णन करत असताना असं म्हणतात की पाहेपा दूध पवित्र आणि गोड. हे देशी गायीपासून, गावरान गायीपासून, गोमातेपासून आपल्याला मिळणारं जे काही दूध आहे हे अत्यंत पवित्र आहे, मधुर आहे, स्निग्ध आहे, आपल्या शरीरातील पित्ताचा नाश करणारा आहे, रक्तविकार हे नष्ट करणारं आहे, आपलं तारुण्य टिकवणारं आहे, अत्यंत आरोग्यदायी आहे. म्हणून गायीच्या दुधाला देखील विशेष अशा स्वरूपाचं महत्त्व आपल्याला आढळतं. अनेक जीवनसत्वाची पूर्ती करणारं हे गायीचं दूध असतं. म्हणून गायीच्या दुधाला पृथ्वीवर अमृतासमान अशी उपमा दिली जाते. त्याचप्रमाणे गायीचं दही आहे, हे दही देखील आपल्या शरीरामध्ये अग्नी प्रदीप्त करतं. शरीरातील विषमज्वर असेल, अतिसार असेल, अरुची असेल, याला दूर करून शरीरामध्ये शुक्राणूची वृद्धी करतं आणि सर्वतोपरी शरीराला पुष्टी प्रदान करून आपल्या शरीराला कांतिमय बनवत असतं. 5वं पंचगव्य आहे, गायीचा घटक आहे, ते तूप. हे तूप विशेषत्वानं समस्त जेवढे काही डोळ्याचे आजार असतील, नेत्ररोग असतील, हे नेत्ररोग दूर करण्याकरता आपण वापरत असतो. आणि शरीरामध्ये कफ, वात, पित्त याचं संतुलन राखण्याचं काम हे गायीचं तूप करत असतं. इतर कुठल्याही गोष्टीनं कफ, वात, पित्ताचं संतुलन राहत नाही. आणि कफ, वात, पित्त या 3 गोष्टी जर विकृत झाल्या तर आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. परंतु गायीच्या तुपातलं सामर्थ्य एवढं आहे की आपल्या शरीरामध्ये कफ, वात, पित्त याचा समतोल हा गायीच्या तुपानं पाहायला मिळतो. आज समाजामध्ये काही आजार आपण पाहतो. ब्रेन हॅमरिंगचा आजार असेल, हार्ट अटॅकचा आजार असेल, पॅरालिसिसचा आजार असेल, या सर्व आजारांना ठीक करण्याचं सामर्थ्य हे गायीच्या तुपामध्ये राहतं. नित्य आपल्या आहारामध्ये जर गायीचं तूप असेल तर हे आजार आपल्याला कधी होणार नाही. थोडासा आपल्या पूर्वजांचा आपण विचार केला तर पूर्वकालामध्ये आपल्या पूर्वजांना कधी ब्रेन हॅमरिंग होत नव्हतं, कधी हार्ट अटॅक हा येत नव्हता आणि कधी पॅरालिसिसचा आजारही होत नव्हता. आज या आजारांना आपल्याला सामोरं का जावं लागतंय? तर गोमातेला आणि गोमातेच्या या सर्व घटकांना आपण आपल्या जीवनातून वगळलेलं आहे. आणि
वसुबारसेच्या सणाच्या निमित्तानं आज या प्रकारे आपण हे गोमातेचं आणि गोमातेच्या घटकांचं महत्त्व या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे। अशा तऱ्हेने सर्व ही गोमाता आपल्याला आध्यात्मिक दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं आणि आरोग्याच्या दृष्टीनं खूप समृद्ध करण्याचं कार्य करते। म्हणून मी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी गोपालनाचं, गोसंवर्धनाचं कार्य या ठिकाणी करावं आणि समाज जीवनास ते कार्य प्रेरित करण्याकरिता सर्वांना आपण प्रशिक्षित करावं। कारण गोमातेची सेवा ही साक्षात भगवंताची सेवा आहे, ईश्वराची सेवा आहे, हे धर्मकार्य आहे आणि हे धर्मकार्य करण्याचं काम अनेक संत महापुरुष, गोप्रेमी भगवत भक्त आपल्याला करत असताना दिसत आहेत। ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण असतील, गोभक्त असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं गोमातेच्या सेवेला समर्पित त्यांनी आपलं जीवन केलेलं दिसतंय। अशा सर्व पूजनीय वंदनीय संत महापुरुषांना मी या ठिकाणी वंदन करतो। त्याचप्रमाणे हे कार्य अतिशय उत्तमरित्या आणि चांगल्या रीतीनं अनेक वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसतंय, ती सर्व मंडळी करताना दिसत आहेत। आणि आतापर्यंत जेवढ्या काही संकटाला आपल्याला सामोरं जावं लागतंय, या भारतभूमीच्या उन्नतीकरता, या राष्ट्राच्या उन्नतीकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य झालेलं आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मंडळी करत आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोसेवा गतिविधीद्वारा गो आधारित खात असेल, घनजीवामृत असेल, जीवामृत असेल, दशपर्णी अर्क असेल, रामबाण कीट असेल, गो ऊर्जा खत, बीज प्रक्रिया, धूप बत्ती साबण याकरिता आपल्याच जवळील देवगिरी प्रांत या ठिकाणी प्रशिक्षण विभागाद्वारे शेतकरी व तरुणांना प्रशिक्षित केलं जातं व गोपालन, गोसंवर्धन, गोचिकित्सा, गो आधारित कृषी, पंचगव्य, मनुष्य चिकित्सा, गो आधारित उत्पादन व वितरण, गो आधारित ऊर्जा, स्वावलंबी सुरभी गोकुल ग्राम संकुल या आयामाद्वारे प्रशिक्षण व्यवस्थेसह गोसंवर्धनाचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे। आपणा सर्वांना आज वसुबारस गोवत्स द्वादशीच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना विनम्र भावे या ठिकाणी वंदन करतो आणि आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो की गोमातेच्या संबंधी हे विचार मांडण्याची संधी मला या ठिकाणी आपण दिली आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी आपल्याला या ठिकाणी देतो। हरिओम, रामकृष्ण हरी। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।